Audio Jungle. बजाज हॉस्पिटलतर्फे 100 किडनी दात्यांचे किडनी ट्रान्सप्लांटचे काम करण्यात येणार. तर आजचा उद्देश आहे की हे जे आपण 100 किडनी चे रुग्णांचं मोफत ट्रान्सप्लांट करण्याचा जो बजाज हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटकडनं जो प्रोग्राम, मॅनेजमेंटच्या सहाय्याने जो प्रोग्राम आपण राबवलेला आहे, त्याच्या अवेअरनेस, जनजागरणाच्या दृष्टीने हा आजचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. आणि यामध्ये सुरुवातीचे 10 रुग्ण आणि डोनर हे जे आपण सक्सेसफुली 100% सक्सेसफुली ऑपरेट करून डायलिसिस मुक्त झालेले आहेत आणि डोनरही सगळे यशस्वीरित्या ऑपरेट होऊन चांगल्या हेल्दी अवस्थेत आता आहेत आणि ते आपल्या आपल्या कामाला लागलेले आहेत. तर यासाठी यांच्या माध्यमातून आपण हा अवेअरनेस प्रोग्राम आयोजित केलेला आहे. तर यामध्ये ट्रान्सप्लांटचे असणारे सक्सेसचा रेट, त्याच्यामध्ये असणारे गैरसमज हे दूर व्हावे आणि ट्रान्सप्लांट मध्ये असणाऱ्या किडनीच्या आजारांमध्ये जे आपण ट्रान्सप्लांटचं ऑप्शन देतो त्यामध्ये असणारा सक्सेस रेट हा चांगला असून याच्याबद्दलची भीती समाजातली, रुग्णांच्या घरातली भीती निघून जावी आणि जे भीतीपोटी किडनी डोनेट करत नाहीत अशाही कुटुंबियांनी किडनी डोनेशनसाठी त्यांचा स्वतःचा नातेवाईकांचे आयुष्य वाचवण्यासाठी पुढे यावं, हा या पूर्ण कार्यक्रमाअंतर्गत उद्देश आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट सर्जरीमध्ये खर्च हा खूप असतो. डोनरची सर्जरी, अनेस्थेशिया, रिसिपियंट पेशंटची सर्जरी, अनेस्थेशिया, मेडिसिन्स, तर हा सर्व खर्च योजनेअंतर्गत करणं तेवढं सोपं नाहीये. कारण महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जी योजना आहे त्या अंतर्गत क्वचित एखाद्या ठिकाणीच किडनी ट्रान्सप्लांट होतात आणि वरून बराचसा खर्च रुग्णाला येतो. तो खर्च कसा माफ करता येईल याच्यावर अभ्यास करून हॉस्पिटलच्या ऍडमिनिस्ट्रेशन मॅनेजमेंटने आम्हाला बऱ्यापैकी मदत केलेली आहे आणि त्या अंतर्गत आपण 100 किडनीच्या रुग्णांना ट्रान्सप्लांट हे पूर्णपणे मोफत करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, तर त्यामध्ये गरीब रुग्ण किंवा जे रेग्युलरली ट्रान्सप्लांटसाठी 8 ते 10, 12 लाख रुपये खर्च करू शकत नाही अशा रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. नक्कीच त्यांना मदत होईल, हे या अंतर्गत आवाहन मी करेल. आता पहिल्या 10 रुग्णांना आपण या पत्रपरिषदेत बोलवलं होतं. त्यानंतरचे रुग्ण काहींचे ट्रान्सप्लांट झालेले आहेत, काही वर्कअप मध्ये आहेत, तर अजून 100 ट्रान्सप्लांट होईपर्यंत, त्यामुळे बऱ्याच रुग्णांना अजूनही स्कोप आहे. ते येऊन रजिस्ट्रेशन करू शकतात. महाराष्ट्रातील कुठल्याही भागातले असतील तरी ते आपण त्या रुग्णांचं ट्रान्सप्लांट या प्रोग्राम अंतर्गत फ्री करून देऊ शकतो. हा, ऍडमिट झाल्यानंतर जे किडनी ट्रान्सप्लांटसाठी ऑपरेशन थिएटर किंवा ऍडमिट झाल्यानंतर डिस्चार्ज पर्यंत जी औषधं आहेत ती सर्वपणे मोफत देण्यात येत आहे. आणि डिस्चार्जच्या नंतर जी औषधं आहेत ती महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत सरकारच्या मदतीने आपण रुग्णांना साधारण लाख रुपयाची औषधी वर्षाला मोफत मिळतात. किडनी दात्यांमध्ये गैरसमज आहे, हो, याबद्दल काय सांगाल? किडनी दात्यांचे गैरसमज कमी व्हावे म्हणूनच आपण असा अवेअरनेस प्रोग्राम घेतलेला आहे. आणि किडनी दात्यांमध्ये डोनर अधू होणार का, अपंग होणार का, जीवाला धोका होणार का, हे सर्व गैरसमज असतात. आणि त्याचे साध्या स्पष्ट भाषेत उत्तर द्यायचं तर असं आहे की डोनरच्या आयुष्याला धोका होण्याची शक्यता आहे, पण ती अत्यंत दुर्मिळ आहे, म्हणजे लेस दॅन 0.1% असं आहे. लोकांना जे किडनी आजार होऊ नये यासाठी काय सांगाल? जनरल जे रिकमेंडेशन्स असतात की डायबिटीज आणि ब्लड प्रेशर जर असेल तर त्याचा कंट्रोल चांगला ठेवणे, मिठाचे प्रमाण कमी करणे जेवणातले, पाण्याचं प्रमाण वाढवणे, खार पाण्याचा पट्टा असेल तर आरो करूनच पाणी पिणे आणि ओव्हरऑल आरोग्याकडे लक्ष देणे, म्हणजे 2 ते 3 वर्षातून एकदा हेल्थ चेकअप करणे, या सर्व गोष्टींनी आपण किडनीचे आजार समाजातील कमी करू शकतो प्रमाणात. सर, आपलं नाव? मी डॉक्टर महाजन, समीर महाजन. मी किडनी तज्ञ आणि किडनी ट्रान्सप्लांट फिजिशियन आहे, नेफ्रोलॉजिस्ट. माझं नाव यशपाल मारुती भालेराव आहे. हा, किती दिवस झाले? एक 20 दिवस झाले. सध्या काय त्रास बीड जिल्ह्यात केस चालू आहे. डोनर हा, आम्ही
तालुका केज, जिल्हा बीड, वरपगाव. अच्छा, तुम्ही जे ते किडनी दान केलेलं आहे ते कोणाला केलेलं आहे? मुलाला केलं, लहान मुलाला. किती वर्षाचे? तो 19 वर्षाचा मुलगा आहे. आता त्रास वगैरे जाणवलो तुम्हाला? नाही काय त्रास नाही काय. म्हणजे आज 20 दिवस झाले. तुमचा मुलगा कुठे किती वर्षाचा? 19 वर्षाचा आहे. आपको किसकी किडनी दी गई? ये अब्बा की. हाँ वालिद साहब. जैसे भी किडनी दी आपको तकलीफ वगैरह कुछ हो रही है? नहीं अभी तक कुछ भी नहीं. किडनी देने से पहले क्या तकलीफ थी? किडनी देने से पहले ऐसा दम लगता था. पहले डायलिसिस चालू था. 6 महीने से शरीर का डायलिसिस पे थे समझो. खाना गिना खाया जाता नहीं था कुछ नहीं. पर अब अभी ऑपरेशन करने के बाद खाना गिना सब ऐसा कुछ टेंशन नहीं अभी तक. आपको ये किडनी की प्रॉब्लम होने के पहले जब आप शॉप स्विच करते थे क्या? नहीं कुछ भी कोई शॉप नहीं. और ये किडनी जैसा भी गिराने के बाद में आपको कुछ तकलीफ हो रही है? नहीं कुछ भी नहीं. आपको कुछ परहेज वगैरह कुछ बताया गया है? हाँ परहेज है. दाल भाजी खाने का है. ज़्यादा सादा खाना, मसाले का नहीं, बाहर का नहीं, उसका परहेज है. उम्र मेरी 24 साल है और जालनी के रहने वाले हैं. क्या कहेंगे जो आपके बच्चे की किडनी खराब हुई, आपने उनको किडनी दी है, हाँ. तो आपको कैसा लग रहा है? अभी क्या तकलीफ हो रहा है? मेरा ऑपरेशन होने के बाद मेरी तबीयत खराब हो गई थी मेरा. तो फिर महाजन सर, ये डॉक्टर लोगों ने एकदम मेहनत करके एकदम अच्छा करे और अभी कुछ बात की तकलीफ नहीं है. अभी सब अच्छा है. और क्या महसूस करेंगे और क्या मैसेज देंगे जिसकी किडनी खराब है और आपको बच्चों को जो है तो किडनी दी? हाँ. दूसरों को क्या मैसेज देंगे? हम भी वही बोलेंगे दूसरों को, भाई हमने दी, हमारे को तो अच्छा लगा. हाँ आपको भी दे सकते हैं, पर कोई तकलीफ नहीं है हमारे को. मतलब आपको इसके में आपको खर्च वगैरह कितना है? खर्चा कुछ भी नहीं है. गवर्नमेंट के स्कीम के बस अंदर हाँ जो है तो वही. हाँ फ्री में हो. यहाँ के डॉक्टरों का कैसा स्वभाव था, कैसा हाँ. क्या? सब अच्छा करे. सबने अच्छा मिल के करे. और मेरी तबीयत एकदम खराब हो गई तो अपन सब बाहर दो करके उन्होंने कोशिश करके एकदम फिर कर दिया.